नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण तुमच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या पहिल्या युनिटमध्ये आपण आत्तापर्यंत त्याची प्रस्तावना, गुणवत्ता म्हणजे काय, गुणवत्तेचे विविध पैलू इत्यादींचा अभ्यास केलेला आहे. आता आजच्या या व्याख्यानामध्ये आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कन्सेप्ट अँड डेफिनेशन, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन संकल्पना व व्याख्या यांचा अभ्यास करतोय. आपण गुणवत्ता म्हणजे काय पाहिलं आणि गुणवत्ता कशा पद्धतीनं त्याची उत्क्रांती झाली, गुणवत्ता नियंत्रण असेल, गुणवत्ता हमी असेल आणि मग गुणवत्ता व्यवस्थापन असेल, मग त्यानंतर मग संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही संकल्पना याच्यामध्ये आलेली आहे. अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर औद्योगिक पुनर्बांधणीच्या टप्प्यावर विशेषतः अमेरिका आणि जपान या देशानं गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणावरती पुरस्कार केला. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला निश्चितपणाने माहिती आहे की आपण त्यावेळेला पारतंत्र्यामध्ये होतो. ब्रिटिश जी धोरणाने ज्या काही नियम राबवत होते त्यानुसारच आपल्या लोकांना जायचं. आपलं त्यावेळचं एकच टार्गेट होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. मग 18 ते 57चं बंड असेल किंवा अनेक लोकांनी वेळोवेळी केलेले जे काही प्रयत्न आहेत ते याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आणि आपण त्याच स्वातंत्र्य मिळवण्याच्या पाठीमागं असल्यामुळं आपल्या या गोष्टीकडे लक्ष वेधणं हे स्वाभाविक नव्हतं. तरीसुद्धा काही उद्योग या ठिकाणी निर्माण झालेले होते. अर्थात ते ब्रिटिशांच्या परवानगीने. त्यामुळं भारताचं नाव याच्यामध्ये नाही हे याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे. वस्तूचं डिझाईन तसेच प्रक्रियेमधील विविधता. वस्तूचं डिझाईन याला खूप महत्त्व असतं आणि अलीकडच्या काळामध्ये तर खूपच आहे. आणि प्रोसेसमधली विविधता ही आज खूप महत्त्वाची आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या वेळेला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाचा, यंत्रसामुग्रीचा वापर केला. मोठ्या प्रमाणावरती उत्पादन सुरू झालं. उत्पादन खर्च कमी झाला. विक्रीपूर्व उत्पादन व्हायला लागलं. हे सर्व आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याच्यामध्ये विविधता, डायव्हर्सिटी इन प्रोसेस हा भाग त्याच्यामध्ये आला. मला वाटत नाही हा प्रक्रियेमधील विविधता हा शब्द म्हणजे ही गोष्ट तुम्हाला लगेच लक्षात आली असेल. प्रक्रिया, एक प्रकारची प्रक्रिया, दोन प्रकारची प्रक्रिया, तीन प्रकारची प्रक्रिया असा याचा अर्थ नाही. प्रक्रियेमधील विविधता म्हणजे एकच वस्तू विविध प्रक्रियेद्वारे तयार करणं हे याच्यामध्ये अभिप्राय. म्हणजे साधी गोष्ट सांगतो, शेव असते, आपण जे खातो ती शेव एकदम बारीक साईजची असते. आपण घरी तयार करतो ते आपण मॅन्युअली करतो, एक छोटंसं आपलं हे असतं त्याच्या. पण आता ज्या कंपन्या तयार करतात त्याच्यासाठी मशिनरी आहेत. किती लहान शेव असते पा, ती आपल्याला तयार करणं तेवढ्या आकारात सुद्धा शक्य नाही. म्हणजे हा प्रोसेस चेंज झाल्या, विविधता झाली. मग तुम्ही केलेली आणि ती मार्केटमध्ये कुठली खपणार? तुम्ही किती ओरडून सांगितलं की हे आम्ही तयार केलेलं आहे, होम प्रोडक्ट आहे, पण त्याचं शायनिंग, त्याची क्वालिटी, त्याचा एकसारखेपणा तुम्ही त्याच्यात पाठीमागं. आणि अनिश्चितता जी आहे ती महत्त्वाची. वस्तूच्या एकसारखेपणामध्ये तुम्ही 10 वस्तू आणल्या तर त्या 10च्या 10 एकसारख्या आहेत का नाही तुम्ही बघता आणि मग घेता. त्या एकसारख्या नसतील तर एखादी जर ऑड असेल तर ती बाजूला काढून दुसरी घेता.
हे त्याच्यामधलं महत्त्व. सदोष कच्चा माल एक लक्षात घेणं आवश्यक आहे. कच्चा माल जर खराब असेल, तुम्ही त्याच्यावर किती चांगली प्रक्रिया करा, कदापि पक्की वस्तू चांगली तयार होणार नाही. कारण त्याला कच्चा मालच हा सदोष पाहिजे, चांगला पाहिजे, तरच चांगली प्रक्रिया करून चांगली पक्की वस्तू तुम्ही तयार करू शकता, गुणवत्तापूर्ण करू शकता. म्हणजे कच्चा माल गुणवत्तापूर्ण पाहिजे. त्यामुळे त्या कारणामुळे वस्तूचा दर्जा खालावतो. वस्तूच्या हलक्या दर्जामुळे ग्राहक असमाधानी राहतो. वस्तूच्या प्रक्रियेमधील सर्व टप्प्यावर फक्त तपासणी करणं या ठिकाणी अपेक्षित नाही. त्याऐवजी शास्त्रीय पद्धतीनं दोष निर्माण करून वस्तूमध्ये सतत सुधारणा करणे आवश्यक असते. कच्चा माल जर खराब असेल तर तो पुढच्या प्रक्रियेला कदापि गेला नाही पाहिजे. तो तर एक तर दुरुस्त केला पाहिजे किंवा बदलून घेतला पाहिजे आणि मगच पुढच्या प्रोसेसला गेला पाहिजे. हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, कच्चा माल असेल तो 4थ्या प्रक्रियेत गेला आणि 5व्या प्रक्रियेला तो बाहेर काढला तर 4 प्रक्रिया ज्या केल्या त्याच्यासाठीचा केलेला खर्च हा पक्क्या वस्तू तयार झाल्या त्याच्यावर पडतो. हे लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही सहलीला जाता, 10 सीटची गाडी घेऊन जाता आणि दुर्दैवाने तुमच्याकडे 10वा अचानक आला नाही, 9 सीट राहिल्या, तर ती 10वी जी रिकामी सीट राहिलेली आहे त्याचा खर्च त्या 9 जे सहलीला आलेले असतात त्यांच्यावरती पडतो. तसं हे आहे. तुम्ही जर वेळीच त्याला ज्या ठिकाणी तुम्हाला ती खराब दिसते वाटते त्या ठिकाणीच ती प्रोसेसमधनं बाहेर गेली पाहिजे. त्याच्यावर विनाकारण पुढच्या प्रोसेस नाही झाल्या पाहिजे. म्हणून सुरुवात कुठून आहे, संपूर्ण म्हणजे काय, तर कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत जेवढ्या प्रोसेस होतात त्या सगळ्या क्वालिटी पाहिजे. प्रोसेस करणारा क्वालिटी पाहिजे, ज्या यंत्राद्वारे प्रोसेस केली जाते ते क्वालिटीचं पाहिजे, तिथलं वर्किंग कंडिशन क्वालिटी पाहिजे, एव्हरीथिंग बी क्वालिटी. हे लक्षात. ही बाब व्यावसायिकांच्या निदर्शनास आली की सतत सुधारणा करायला पाहिजे आणि मग त्यातून गुणवत्ता पद्धती तंत्र व्यवस्थापन उदयास आले. म्हणजे संपूर्ण गुणवत्ता पद्धती ही व्यवसायाच्या सर्व क्रिया प्रक्रिया कृती हालचालीची संबंधित असते. सगळी पक्की वस्तू चांगली तुम्ही तयार केली आणि ती चुकीच्या ट्रान्सपोर्टद्वारे तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचवायला लागला तरी सुद्धा चालत नाही. ते संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन आपल्यामध्ये येत नाही. ग्राहकाच्या समाधानापर्यंत ती संकल्पना आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी काय म्हटलंय, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचा मुख्य हेतू वस्तूच्या सतत सुधारणेच्या माध्यमातून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ग्राहकांनी जास्तीत जास्त समाधान मिळवून देणे हा असतो. क्वालिटी कशासाठी निर्माण करायची आहे तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेट झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय दिलं बघा, सूत्र दिले, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन बरोबर ग्राहक समाधान सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे. दुसरं आहे संपूर्ण सहभाग. जेवढे लोक त्याच्यामध्ये येतात, जेवढी यंत्रसामुग्री येते, वाहनं येतात, कच्चा माल येतो, सगळ्या गोष्टी येतात, इंधन ऑइल सगळ्यापासून, जागा वेळ सगळं, हे सगळ्यांचा सहभाग पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रक्रिया बदल. तुम्हाला प्रक्रियेमध्ये बदल करणं अपेक्षित आहे, वारंवार करणं अपेक्षित आहे. चांगली प्रक्रिया, इम्प्रूव्ड प्रोसेस तुम्हाला डेव्हलप करणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे सतत सुधारण्याची गरज. तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायची असेल आणि ती टोटल क्वालिटी जर मॅनेज करायची असेल तर तुम्हाला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, लक्षात घ्या. आणि शेवटी महत्त्वाचं आहे उच्च व्यवस्थापनाची बात. या सगळ्या गोष्टीला हायर ऑथॉरिटीची, टॉप मॅनेजमेंटची मान्यता पाहिजे, पाठिंबा पाहिजे. म्हणजे त्यांची वचनबद्धता महत्त्वाची आहे. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही एक गतिमान प्रक्रिया, डायनॅमिक प्रोसेस आहे. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे ही साधी गोष्ट नाही, सोपा, बोलायला खूप सोपं आहे.
बाह्य पर्यावरणातील बदलाप्रमाणे व्यवसायाच्या प्रक्रियेत सततच्या बदलाला प्रेरित करणे. मोबाईलचं बघा, किती तुम्ही मोबाईल आणून 1 आठवड्यानं जर त्याच शोरूमला गेला तर तुमच्या पुढचं व्हर्जन आलेलं असतं, त्याच किमतीमध्ये, किंबहुना किंमत कमी झालेली असते तुम्ही घेतलेल्या हँडसेटची, आणि 1,000-500 रुपयानं नवीन व्हर्जन आलेलं असतं. आठवड्याने जरी तुम्ही गेला तर, आणि 1 वर्षाने गेला तर तुमचा हँडसेट खूप जुना, खूप म्हणजे अनादी कालाचा आहे का असं वाटतं एवढी. मग अशा जर वस्तूंच्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या, ऑटोमोबाईल वस्तूंच्या, अशा जर वस्तूंची तुम्ही निर्मिती करत असेल तर तुम्हाला टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मस्ट बी आहे. TQM हे एक तत्वज्ञान असून, हे फिलॉसॉफी आहे. ते व्यवसायातील प्रत्येक क्रिया उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी क्रियाशील बनवते. जसं 6च्या 6 विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पाडून तुम्हाला टोटल चांगली गाठायची असते, तसंही आहे. 60 जरी क्रिया त्या व्यवसायामध्ये होत असतील, 60च्या 60 क्रिया क्वालिटीच्या पाहिजे, सेम क्वालिटीच्या पाहिजे, तर त्याला टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणतात. म्हणून हे एक फिलॉसॉफी आहे, लक्षात घ्या, तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञान पाळणं आणि वर्षानुवर्ष पाळणं ही सोपी साधी गोष्ट नसते. अंतर्गत पर्यावरणातील सर्व घटकांचा कार्यक्षमतेने व परिणामकारकपणे जास्तीत जास्त वापर करून सर्व मनुष्यबळाला सामावून घेऊन गुणवत्तापूर्ण प्रक्रिया विकसित करून ग्राहकांच्या समाधानाच्या माध्यमातून व्यवसायाची प्रगती साधणे. मोठं स्टेटमेंट आहे, पण फार मोठे अर्थ याच्यामध्ये लढलेले आहेत. सर्व घटकांची कार्यक्षमता, कोणत्याही स्तरावरचा, कोणत्याही पातळीवरचा कोणताही घटक असेल, त्याची इफिशियन्सी, त्याचा इफेक्टिव्हनेस, दोन्ही गोष्टी आल्या, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस, याचा मॅक्सिमम वापर करायचा आहे. आणि त्या आधारे सर्वांना, सर्व मनुष्यबळाला सामावून घेऊन जी प्रोसेस तुम्हाला करायची आहे ती क्वालिटीची डेव्हलप करून ग्राहकांना समाधान देऊन तुमची व्यवसायाची प्रगती करायची. म्हणजे हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. 10 गोष्टी असतील, 10च्या 10 क्वालिटी असेल, आणि त्याची एक वस्तू तुम्ही जर करणार असेल तर त्याच्या क्वालिटीवर तुम्हाला बघायची गरज नाही. कारण जे 10 स्पेअर्स आहेत ते 10च्या 10 तंतोतंत एकसारख्या क्वालिटीचे आहेत. फायनल प्रोडक्ट आपोआप क्वालिटीचं होणार. 10 पैकी एक वस्तू कमी क्वालिटीची आहे, फायनल प्रोडक्ट त्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा कमी क्वालिटीचं होणार. मग ते 10च्या 10 स्पेअर क्वालिटीचे येण्यासाठी TQM सारखी प्रोसेस, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप, ही खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं अर्थ सांगितला TQMचा. TQM मीन्स T स्टँड फॉर टोटल क्वालिटी इन्व्हॉल्व एव्हरीवन. हे आपण लक्षात घेतलं, सर्वांचा सहभाग, आणि हे पुढे घटकामध्ये, तत्वामध्ये येणार आहे. अँड ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द कंपनी. एव्हरीवन आणि एव्हरी ॲक्टिव्हिटी, प्रत्येक कार्य आणि प्रत्येक जण या क्वालिटीमध्ये, टोटल याचा अर्थ सगळे सामावून असायला पाहिजे, टोटल. Q स्टँड फॉर क्वालिटी कन्फॉर्मन्स टू द स्पेसिफिकेशन. कन्फॉर्मन्स म्हणजे भागवणे, आणि स्पेसिफिकेशन म्हणजे वैशिष्ट्य, विशेषता. मीटिंग द कस्टमर्स नीड. ग्राहकांच्या, मीटिंग म्हणजे भागवणे, मीटिंग म्हणजे सभा नव्हे. कस्टमरच्या गरजा भागवणे हे तुमचं स्पेशल असायला पाहिजे. M स्टँड फॉर मॅनेजमेंट. क्वालिटी कॅन अँड मस्ट बी मॅनेज टॅक्टफुली. हे तुम्हाला मॅनेज करायचं आहे, ते अतिशय टॅक्टनी तुम्हाला करायचं आहे, टॅक्टफुली करायचं आहे. कॅन आणि मस्ट दोन्ही शब्द वापरले.
म्हणजे असं होऊ शकेल नाही, असंच व्हायला पाहिजे, मस्टचा अर्थ आहे. आणि होऊ शकेल, कॅन बी नाही, कॅन अँड मस्ट, असं होऊ शकेल नाही, व्हायलाच पाहिजे. अशा तऱ्हेने तुम्ही त्याची मॅनेजमेंट करायची आहे. आता या संकल्पना कधी निर्माण झाल्या याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी आहे. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही संकल्पना सर्वप्रथम सन 1985 म्हणजे आता खूप अलीकडची आहे, 15-16 वर्षापूर्वीची. आणि बघा आत्ता आपण त्याचा 4-5 वर्ष झाला अभ्यास करतोय. अमेरिकेच्या नौदलातील मानवी वर्तनशास्त्रज्ञ, मानवी वर्तनाचा शास्त्रज्ञ असतो, ह्युमन बिहेवियर, हेच आमच्याकडे नाही. आमच्याकडे शास्त्रज्ञ कसले असतात, आकाशात उपग्रह सोडतात, आता लस तयार करतात, हे असले शास्त्रज्ञ. म्हणजे प्युअरली सायन्सचे आम्ही शास्त्रज्ञ भरतो. इथं नौदलामध्ये म्हणजे कसं असतं पहा, हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेला एखादं जहाज जातं त्यावेळेला ते 4-4, 5-5, 6-6 महिने समुद्रामध्ये बाहेर असतं. 6 महिने तो मनुष्य मानवी वस्तूपासून किंवा त्याच्या कुटुंबापासून लांब असतो. तर त्या 6 महिन्यामध्ये त्याला फक्त बाजूला समुद्राचं पाणीच बघायला मिळतं. त्या परिस्थितीमध्ये त्याचं वर्तन, त्याची मानसिकता चांगली राहावी यासाठी हे लोक त्या ठिकाणी नेमलेले असतात. ते त्यांचं सातत्यानं त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून त्यांना त्या कामावरती प्रवृत्त करत असतात. विशेषतः अमेरिकन आणि जपानी विचारवंतांनी ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरलेली आहे. अमेरिकेचा जरी पहिला उल्लेख असेल तर अमेरिका नंतर आहे, जपान पहिल्यांदा आहे. मी तर काय म्हणतो, जपान म्हणजे क्वालिटी इज इक्वल टू जपान. क्वालिटी इज इक्वल टू जपान, गुणवत्ता बरोबर जपान. एडवर्ड डेमिंग हा बेसिकली अमेरिकेचा, पण सगळं क्वालिटीचं संशोधन आणि अभ्यास केला जपानमध्ये. अहो, दुसऱ्या महायुद्धानंतर किती जिवंत आहेत, किती मेलेत, लोकसंख्येची जनगणना करण्यासाठी ज्याने बॉम्ब टाकला त्यांच्यातलाच माणूस घेतला हा डेमिंग, आणि त्याला मोजायला लावलं, आणि त्यात मोजता मोजता संख्याशास्त्राच्या आधारे त्याला क्वालिटीचं काम करायला त्या ठिकाणी लावलं. त्याच्या बुद्धिमत्तेचा फायदा जपाननं अखंड करून घेतला. जोसेफ जोरानी त्यातलाच, फिलिप्स क्रॉप्सी, फिजनबाम, इशिकावा हे जपानचे आहेत. इत्यादी विचारवंतांनी या संदर्भात आपले विचार मांडले आहेत. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही एक सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी संकल्पना आहे. वरचाचा अर्थ आहे पण शब्द फक्त वेगळे वापरलेत. सर्वस्पर्शी, प्रत्येक म्हणजे क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणं. संपूर्ण याचा अर्थ लक्षात घ्या, संपूर्ण. संपूर्ण पृथ्वी म्हणजे त्यातले सगळे देश आले, जंगल आलं, पाणी आलं, सगळं. तसं संपूर्ण व्यवसाय म्हणजे त्या व्यवसायामधले सर्व गोष्टी आल्या, सर्वच्या सर्व क्वालिटी पाहिजे. कोणत्याही वस्तू व सेवाबाबत संकल्पना निर्माण होण्यापासून त्या वस्तूच्या वापरापर्यंत संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन करावे लागते. तुम्ही एखादी वस्तू तयार करण्याची कल्पना डोक्यात घेतली, तिथंपासून त्या ग्राहकानं वस्तूचा वापर केला तिथंपर्यंत क्वालिटी. मला एक फक्त इथं आठवतंय, काही 4 व्हीलर गाड्या त्या कोटीच्या किमतीच्या आहेत. मला माहीत नाही नेमकं मर्चेंडीज किंवा मर्सिडीज वगैरे अशा काही गाड्या असतील. ती कंपनी पाहते की कोण ग्राहक आहे, त्याचं स्टेटस काय आहे. फालतू सर्वसामान्य माणसाला ती गाडी विकत नाही. एक गुजरातमधला मोठा व्यापारी होता,
काही कामानिमित्त तो नाही, अगोदर त्या गुजरातमध्येच तो शोरूममध्ये गेला, साध्या वेशामध्ये होता, साध्या, आणि ती गाडी मला घ्यायची आहे म्हटला. त्या शोरूमच्या मालकाने कंपनीशी वगैरे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आम्ही गाडी देऊ शकत नाही असं म्हटलं. त्याला राग आला, कारण तो मोठा होता, पैसेवान होता. हा का देत नाही, माझ्या वेशाकडे बघून का देत नाही. तो त्याला चॅलेंज देऊन गेला, मी गाडी निश्चितपणे घेणार. काही कामानिमित्त दिल्लीला गेला. दिल्लीत त्यानं गाडी ती बुक केली. तिथं जात असताना त्याला लक्षात आलं होतं, त्यामुळे तो चांगला पेहराव करून गेला. स्टेटस सगळं सांगितलं त्यानं, गाडी बुक केली, त्याला गाडी मिळाली आणि तो त्या शोरूमच्या पुढे घेऊन गेला. पण घेऊन जाताना त्यानं त्या गाडीचं इतकं वाभाडे काढले होते, त्याला वेगवेगळ्या गोष्टी जोडल्या होत्या, त्या गाडीची आबरूच काढली होती. म्हणजे आजही पाहतात की ह्या महागड्या कार घेत असताना कोण घेतंय, कारण त्या कारचं एक स्टेटस असतं, ते स्टेटस त्या कंपनीला मेंटेन करायचं असतं, त्यामुळे ते पाहत असतात. कोणतेही यश हे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनावर अवलंबून असल्यामुळे गुणवत्तेचा अंगीकार महत्त्वाचा आहे. व्यवसाय व त्याच्याशी संबंधित सर्व घटकांना योग्य लाभ देण्यासाठी संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत गरजेचे बनलेले आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन कन्सेप्ट किती डेप्थ, किती सखोलातली आहे, हे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. आता आपण थोडंसं चार्ट लक्षात घेतोय की हे जे काही गुणवत्ता व्यवस्थापनाची उत्क्रांती झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे. तर 1900 साल असेल, त्यामध्ये F.W. टेलर याने आपल्या फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये वस्तूची तपासणी व गुणवत्ता यावर सर्वप्रथम प्रकाश टाकला. आपण F.W. टेलरला त्यामुळे शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणतो आणि आजही एवढ्या वर्षाने आपण त्याचा अभ्यास करतो. फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. त्यानंतर 1924ला शोवार्ड यांनी उत्पादन देखरेखीसाठी सांख्यिकीय नियंत्रण तक्ते विकसित केलेले होते. हे सांख्यिकी, संख्याशास्त्र आणि क्वालिटी याचा खूप जवळचा संबंध आहे, एकमेकावरती ते डिपेंडेबल आहे. म्हणजे क्वालिटीमध्ये स्टॅटिस्टिकल कंट्रोल टेक्निक्स असतील किंवा चार्ट्स असतील, याचा मोठ्या प्रमाणावरती अगदी ह्या शेवटच्या ह्याच्याप्रमाणे 1924 पासून वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1930ला डोन्स आणि रोमिंग यांनी नमुना घेण्याच्या पद्धती संदर्भात काही तक्ते तयार केलेत. ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग, ह्या खूप स्टॅटिस्टिकली ह्या गोष्टी आहेत. तुम्ही आता स्टॅट शिकताय ते बेसिक स्टॉप आहे, प्रोबॅबिलिटी वगैरे, हिस्टोग्राम, ओग्यूकर वगैरे. पहिल्या सेमिस्टरला शिकला तर दुसऱ्या सेमिस्टरला त्याच्या पुढचा पार्ट SQC आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल कंट्रोल सिस्टीम भरपूर आहे, वेटिंग ॲव्हरेज आहे. 1950मध्ये मगाशी आपण जो डेमिंगचा उल्लेख केला, एडवर्ड डेमिंग यांनी सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण पद्धती शोधली. अर्थात ही जपानमध्ये. जोसेफ जुरान यांनी कॉस्ट ऑफ क्वालिटी ही संकल्पना मांडलेली आहे, गुणवत्तेचा खर्च. फिजेनबॉम यांनी टोटल क्वालिटी कंट्रोल, इथं टोटल शब्द आला पहा, टोटल क्वालिटी कंट्रोल ही संकल्पना मांडली. कंट्रोल जाऊन परत मॅनेजमेंट आलं तिथं. 1950 आणि 60च्या दशकामध्ये मेड इन जपान इज इक्वल टू क्वालिटी हे सूत्र बनलं. जपानमध्ये जे तयार होतं ते क्वालिटीचं असतं, हे सूत्र 50 ते 60च्या दशकामध्ये सुरू झालं. आणि 70च्या दशकामध्ये तर जपान जगात अग्रेसर ठरलं. फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी प्रगती केली. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराग झालेला जपान, ज्या देशामध्ये अतिशय मोठ्या तीव्रतेचे भूकंप होतात, ज्वालामुखी होतो, ज्या देशाचा नकाशा लक्षात ठेवणं केवळ अशक्य आहे, चारी बाजूनी समुद्राने वेढलेला आहे,
छोटी छोटी बेटं आहेत, ज्वलंत ज्वालामुखी मोठ्या प्रमाणावरती असतो, किंवा जे समुद्रात सुनामी नावाचा भाग असतो, सुनामी हा त्यांच्याकडचा शब्द आहे, हे मोठ्या प्रमाणावर होतात. असा अतिशय प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असलेला देश पण एवढ्या कमी कालावधीमध्ये जगात अग्रेसर ठरतो, तो केवळ आणि केवळ क्वालिटीमुळे. 1960 फिलिप्स क्रॉप्सी यांनी झिरो डिफेक्ट या संकल्पनेचा पुरस्कार केला. झिरो डिफेक्ट, शून्य दोष. त्यानंतर 1962 जपानमध्ये पहिले गुणवत्ता मंडळ क्वालिटी सर्कल्स त्यांनी स्थापन केली. आणि विशेषतः ही क्वालिटी सर्कल आपल्याला अभ्यासाला नाही पूर्वी होतं ते ही किंवा जपानच्या ह्याच्यामध्ये येईल ते, इथं आपण डिटेल बघूया. पण क्वालिटी सर्कल्स ही प्रत्यक्ष काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांनी निर्माण केलेली असतात. टॉप मॅनेजमेंटचे लोक त्याच्यात नसतात, कर्मचारी प्रत्यक्ष काम करणारे लोक त्याच्यात असतात, आणि ते पुढाकार घेऊन ती क्वालिटी सर्कल्स तयार करतात. मंडळामध्ये त्याला सर्कल म्हटलेलं आहे. 1970 गुणवत्ता संकल्पना आली, त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय, आरोग्य सेवा, बँकिंग क्षेत्रामध्ये वापरली जाऊ लागली, मग ते एक्सटेंड झालं क्वालिटी. 1980 US क्वालिटी रिव्हॉल्युशन, फोर्ड आणि जनरल मोटर्स, म्हणजे 1980 अमेरिका जागं झालं क्वालिटीच्या संदर्भात. तोपर्यंत जपान टॉपला गेलेलं होतं 70च्या दशकामध्ये. 1985 नॅन्सी वॉरन यांनी TQA ही संकल्पना मांडली, PNG प्रॉक्टर अँड गॉम्बलरमध्ये मांडली. 1987 ISO 9000 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानक संस्था प्रकाशित आली. आणि 1990 क्वालिटी मॅनेजमेंट ट्रेनिंग, क्वालिटी रिलेटेड कन्सल्टिंग यावर हजारो पुस्तकं प्रकाशित झाली. 2000 साली गुणवत्ता नियंत्रणाला महत्त्व, आणि त्यानंतर संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं. दुर्दैवानं आज ही 2021 साली आपण क्वालिटी कंट्रोलमध्येच अडकून पडलेला आहे. आपल्याकडं बऱ्याच संस्था TQMचा वापर करताना दिसत नाही. ज्या ऑटोमोट मोबाईल कंपन्या मोठमोठ्या आहेत त्या मात्र या म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या MNC ज्याला म्हणतो त्याच आपल्याकडं TQM वापरताना पाहायला मिळतात. आणि आता फक्त आपण याच्यातल्या व्याख्या लक्षात घेऊया. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन हे एक तत्वज्ञान आहे की संघटनेतील प्रत्येक घटक दर्जा सुधारण्यासाठी आणि ग्राहकांच्या समाधानासाठी सतत प्रयत्नशील असतात. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे व्यवसायातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे ग्राहकांच्या समाधानासाठी वस्तू व सेवांच्या दर्जामध्ये सतत सुधारणा करणे होय. ह्या व्याख्यांच्या पेक्षा सुद्धा आपण ज्या मगाशी काही अर्थ ह्याच्यात ज्या लक्षात घेतल्या त्या HI चांगल्या सुटसुटीत होत्या आणि आपल्याला समजणाऱ्या होत्या. ह्या टेक्निकल फॉर्ममध्ये निर्माण झालेल्या व्याख्या आपण पाहतो. ग्राहकांच्या अपेक्षा असतील, समस्या असतील, कामगारामधली गुणवत्ता असेल, बांधिलकी असेल, त्या बांधिलकीची निर्मिती असेल आणि निर्णय घेण्याची खुली पद्धती असेल, हे राबवणेसुद्धा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आपण लक्षात घेतो. पण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट जे आहे ना, हे एक तत्त्वज्ञान आहे, एक फिलॉसॉफी आहे. आपण लक्षात घेतले ती एक गतिमान प्रक्रिया आहे आणि अतिशय अलीकडची संकल्पना आहे की याच्यामध्ये आपण खूप महत्त्वाचा भाग लक्षात घेतोय. तो म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये जेवढे काही लोक असतात त्या सर्व लोकांचा, सर्व घटकांचा, सर्व ठिकाणाचा, सर्व वेळेचा, सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. ज्यावेळेला आपण घटक लक्षात घेऊ त्यावेळेला हे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. आणि कुठून आहे तर कच्च्या मालाचा स्तोत्र, जिथून कच्चा माल निर्माण होतो तिथंपासून ते ग्राहकांना समाधान इथंपर्यंतचा भाग टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये येतो. उद्या तुम्ही एखादी वस्तू तयार केली आणि ती युरोपमधल्या एखाद्या देशाला पाठवली
तर ते वस्तू क्वालिटी आहे त्याची तपासणी एवढं बघत नाहीत. ते पहिल्यांदा विचारते ही वस्तू तयार कोणी केली, कशी केली, आम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवा. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या द्राक्ष बागेतली द्राक्षे जर युरोपात गेली तर द्राक्ष बाग कुठे आहे, त्याचं लोकेशन काय, त्याचा औषध फवारणी कशी केली जाते, तिथं सगळ्या कशा गोष्टी केल्या जातात याची ती माहिती घेतात. फक्त तुमचं द्राक्ष क्वालिटीचं असून चालत नाही. ते ज्यांनी ते सगळं डेव्हलप केलं ते सगळ्या त्याच्यावरती ज्यांनी प्रोसेस करायला भाग घेतला ते सुद्धा सगळ्या गोष्टी क्वालिटीच्या असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे कन्सेप्ट आणि व्याख्या TQMची हे व्याख्यान माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. काही महत्त्वाच्या पॉईंट्स तुम्ही लिहून घेतले असतील, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.